शिंदे गटाच्या संजय गायकवाडांनंतर भाजपच्या अनिल बोंडेंनी केलेल्या विधानावरून काँग्रेस आक्रमक झाली। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला बक्षीस देईन या गायकवाडांच्या विधानानंतर बोंडेंनी राहुल गांधींच्या जिभेला चटके देण्याचे विधान केल्यानं वाद अजून वाढलाय। मी जाहीर आवाहन केलंय की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी या ठिकाणी देईल। जीप छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। फडणवीस तो होम मिनिस्टर तुमचा त्यांनाच लावलेली आहे ही आग। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या विरुद्ध काँग्रेस आक्रमक झाली आहे। काय झालेलं आहे? What the hell is going on? राहुल गांधींना काय बोलले की तुम्ही बघितलं त्याच्यावर गुन्हे दाखल करा। वादग्रस्त वक्तव्यावरून दोन्ही नेत्यांविरोधात गुन्हे देखील दाखल झाले आहेत। राहुल गांधींच्या आरक्षण वक्तव्यावर भाजप बुद्धिभेद करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। दुसऱ्यांदा असं वक्तव्य करू नका। 2 महिन्यामध्ये नवीन सरकार महाराष्ट्रात येते आहे आणि त्यावेळेस सरकार आल्यानंतर या बोंडेंना हे माहिती नाही की तो कुठं जाणार। त्याच्यामुळे मी त्या लेवलवर जाणार नाही, मी यांच्यासारखं वायात शब्द वापरणार नाही, पण मी इशारा या निमित्तानं त्यांना केलेला आहे। दुसऱ्यांदा या पद्धतीचं वक्तव्य करू नये आणि सरकारने या वाचाळ विरोधाला थांबवावं, हे एवढंच आव्हान आम्हाला सरकारला करायचं आहे। चटके दो, गोलियां मारो, बाल काटो, नखून खींच लो, भाषा इस्तेमाल करो। तुम्हारे बाप का राज है भाई, कुछ भी बोलो, क्या बोलेंगे हम गरीब आदमी है, उठा के जेल में डाल दो। भारतामध्ये जोपर्यंत समता येत नाही तोपर्यंत आरक्षण हटवता येणार नाही। समतेची स्थिती निर्माण झाल्यावरच तसं करता येईल असं आरक्षणाच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले होते। त्यावर भाजप आणि शिंदे गटानं काय म्हटलंय ते पाहूया। At what point, if at all, would we move away, or would you move away from the idea of caste-based reservations being a permanent solution? There are 70 bureaucrats who run the Indian government, secretaries to the government of India. These are the guys that take pretty much all the financial decisions in the government. Out of 70 people, there's one tribal. I think 3 Dalits, 3 OBCs. If you add up Dalits, tribals, OBCs, they come to 73%. So 90% of India, in the government of India, has access to less than 10% of the positions that determine how finances, how money is going to be spent. The fact of the matter is that they're not getting participation. The problem is that 90% of India is not able to play. Right? It's not the only tool. There are other tools. But we will think of scrapping reservations when India is a fair place. And India is not a fair place. आजही आदिवासी, मागासवर्ग, इतर सगळे समाज जे ज्यांचा खऱ्या अर्थाने आर्थिक स्तर पूर्णपणे उंचावला नाहीये अशा लोकांना पुन्हा 400 वर्षापूर्वीचे दिवस त्यांच्या मागे आणायचे अशा प्रकारचं षड्यंत्र या काँग्रेसच्या माध्यमातून केलं जात आहे। राहुल गांधीच्या माध्यमातून केलेलं जाऊ नये, त्यांचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलेला आहे। म्हणून मी जाहीर आवाहन केलंय की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी या ठिकाणी देईल। राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे आणि त्याच्यामुळे असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। कारण काय, हे जिभेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे। तुर्तास सरकारनं आपल्या वाचाळवीरांना आवरावं म्हणून काँग्रेस एक दिवसीय आंदोलन पुकारणार आहे। दरम्यान बोंडेंवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या। पानठेलेवरच्या साध्या पोराला महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माहित आहे, प्रेसवाल्यांना माहित आहे आणि समजा पोलिसात सीपी साहेबांना आम्ही पाहिलंय। आज सकाळी व्हिडिओ रात्री आलेला आहे, आल्याबरोबर उचलून यायला पाहिजे होतं। आम्ही समजा उद्या स्टेटमेंट दिलं की त्याच्या पार्श्वभागावर 2 हंटर मारणाऱ्याला आम्ही 111 रुपये देतो। एखाद्या काँग्रेसवाल्यांनी मोदी बद्दल केलं असतं तर तुम्ही सहन केलं असतं का? फडणवीस तो होम मिनिस्टर तुमचा त्यांनाच लावलेली आहे ही आग। ज्याप्रमाणे आपल्याकडे फडणवीसांनीच आग लावलेली आहे ही।
अरे तो शिरबा ते बोलला मागवतो त्याला घेऊन गेलो. काही सायबर सेल काय करतो यांचा, समजा एक तेव्हाच्या तेव्हा ते अकाउंट हे करतात, त्याला उचललं जातं आणि हा तर माणूस राज्यसभेचा सन्मान्य खासदारच आहे ते. आम्ही उद्या म्हटलं त्याच्या पाठीमागावर 2 हंटर मारा, आम्ही 100 करोड रुपये. चला आपण त्याला भेटायला जाऊ हरामखोराले. अमरावतीमध्ये याच्या आधी दंगल घडवण्याचं कारण तेच होते. मागच्या वेळेला साहेब जी दंगल झाली ना त्यांच्यामुळे याच्या बोलण्यामुळेच झाली. आणि आज आतापर्यंत देणार नाही, होणार नाही असं मला माहिती आहे. मी खात्री घेतो. ठीक आहे, आय एम कॉन्फिडंट. द्या ना, कोणाचं निवेदन आहे? माझ्याकडे काही निवेदन नाही. काय होतो काय आज द वर्ल्ड, आज द अमरावती व्हाट इज हॅपनिंग अँड व्हाट दे आर थिंकिंग अबाउट यू. ठीक है, आपको अभी क्या बोलना है वो बताइए मुझे. उन्हें दाखल करा, काय निवेदन आहे आपण निवेदन द्या. तर याआधी संजय गायकवाडांनी फडणवीसांविरोधात तर भाजपच्या अनिल बोंडेंनी एकनाथ शिंदेंविरोधात देखील वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे दोघांच्या वक्तव्यांचा इतिहास पाहता भाजपनं सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. डॉक्टर बोंडेचं संतुलन बिघडलेलं आहे. मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे. याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय. तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी, हे तुमचे बुदुकले जरा सांभाळा. तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा. तुम्ही प्रवृत्त करता. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. परदेशात जाऊन आपल्या देशाचे धिंडवडे का काढता? आपल्या पंतप्रधानाबद्दल काही बोलणे, देशाबद्दल काही बोलणे, हा जो विरोधाभास आहे याच्या शिडीमधून व्यक्त झालेली यांची वक्तव्य आहे. त्या अनिल बोंडेंचा असो की संजय गायकवाडांचा असो, करू नये हे जरी सत्य असलं तरी या जबाबदार नेत्याने असं बोलू नये हेही तेवढं सत्य आहे. एक संविधानाचा सिपाही म्हणून राहुल गांधीजी जी लढाई करतात आहेत आणि म्हणून राहुल गांधींचा काटा काढला गेला पाहिजे. मग ह्या सगळ्या वाचाळवीरांच्या विरोधात का कारवाई केली गेली नाही हा सवाल काँग्रेसच्या वतीनं आणि देशातली जनता यांना विचारते आहे. त्याचा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर, त्याची कृती काय झालेली आहे ते आमच्याजवळ सगळं माहिती आहे. योग्य वेळ करू. आता ज्याच्यामुळे या बोंड्याला सगळं मिळालं, मंत्रिपद मिळालं, राज्यसभा मिळाली म्हणून यांनी फार विद्वान आहे असं समजू नये. ज्या वेळेला त्यांनी परदेशात वक्तव्य केलं त्यावेळेला समाजाच्या भावना ज्या चुकीच्या आहेत या पद्धतीनं व्यक्त करणं, त्याचा उद्रेक या ठिकाणी संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंच्या वक्तव्यातनं झाला आहे. जे वक्तव्य एवढ्या टोकाचं असायला नाही पाहिजे, पण त्याच्या मागच्या संतप्त आणि तीव्र भावना समाजमनाच्या समजून घेण्याची आवश्यकता आहे. राहुल गांधींनी आरक्षणाविरोधात भाष्य केल्याचा दावा करत आतापर्यंत भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि शिंदेंच्या शिवसेना नेत्यांनी टीका केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजप पुरस्कृत असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.